एका शहरामध्ये एक चित्रकार राहत होता. त्याचे बनवलेले पेंटिंग्स लोक बघतच राहायचे. त्याने पेंटिंग्स बनवली की लगेच ते विकायचे. त्याचे पेंटिंग्स म्हणजे एकदम वास्तव जीवनाचे चित्र वाटायचे. मात्र तरीही तो पेंटर सतत या विचारांमध्ये राहत असायचा की कसा तो आपल्या पेंटिंग्सना इम्प्रूव्ह करू शकेल, आणि याच्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारे पेंटिंग्स बनवून बघायचा. कधी तो उन्हात राहून पेंटिंग्स बनवायचा, कधी नदी किनारी जाऊन पेंटिंग्स बनवायचा, कधी तो डोंगरावर चढायचा, तर कधी तो घरामध्येच अंधाऱ्या खोलीमध्ये पेंटिंग्स बनवायचा. या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे त्याच्या पेंटिंग्स एकदम वास्तव रिअलिस्टिक वाटायच्या. मग एकदा त्या चित्रकाराने अशी पेंटिंग बनवली की जिला बघून त्या पेंटरला असं वाटलं की ही त्याच्या आयुष्यातली बेस्ट पेंटिंग आहे. कारण कधीच असं झालं नव्हतं की त्याला आपल्या पेंटिंगमध्ये कमी दिसल्या नसतील. तो सतत काही ना काही कमी काढायचा. मात्र या पेंटिंगला बघताच त्याला असं वाटलं की ही पेंटिंग मास्टरपीस आहे. आणि या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी त्याने या पेंटिंगला सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या चौकामध्ये मांडलं आणि खाली एक नोट लिहिली की जर तुम्हाला या पेंटिंगमध्ये कोणतीही चूक दिसत असेल तर निशाण लावा म्हणून. ती पेंटिंग एवढी शानदार होती की त्या पेंटरला विश्वास होता की सगळे या पेंटिंगची फक्त तारीफच करतील. मात्र सायंकाळी जेव्हा त्या पेंटरने आपल्या त्या पेंटिंगला बघितलं तेव्हा तो आश्चर्य सोबतच उदास झाला. कारण त्याच्या संपूर्ण पेंटिंगमध्ये एवढे निशाण झालेले होते की त्याची पेंटिंगच दिसत नव्हती. चित्रकार आता चिंतेमध्ये पडला की ज्या पेंटिंगला तो बेस्ट समजत होता त्यावर लोकांनी एवढ्या चुका काढलेल्या होत्या. चित्रकार उदास होऊन आता आपल्या मित्राकडे जातो. तो आपल्या मित्राशी हे सगळं शेअर करतो. त्या चित्रकाराच्या मित्राने त्याला एक गोष्ट सांगितली. त्याला तीच पेंटिंग पुन्हा बनवायला सांगितली आणि ती पेंटिंग त्याच चौकामध्ये जाऊन मांडायला सांगितली. मात्र खाली एक नोट लिहायला सांगितलं की जर तुम्हाला या पेंटिंगमध्ये कोणतीही चूक दिसत असेल तर कृपया तिला सुधारा. आता चित्रकाराने म्हटलं की हेही करून बघू. चित्रकाराने पुन्हा तशीच एक पेंटिंग बनवली आणि पुन्हा त्या चौकामध्ये नेऊन मांडलं आणि खाली त्या मित्राने सांगितल्याप्रमाणेच नोट लिहिली. आता तीच पेंटिंग बघण्यासाठी सायंकाळी तो चित्रकार पुन्हा तिथे गेला. मात्र त्याला हे बघून आश्चर्य वाटलं, कारण यावेळेस पेंटिंगवर एकही खून केलेली नव्हती. जी गोष्ट त्या पेंटरला त्या दिवशी कळली तीच गोष्ट आपल्यालाही समजायला हवी. जेव्हा चित्रकाराने लिहिलं होतं की या पेंटिंगमध्ये कमी काढा, चुका काढा, तेव्हा लोकांनी त्या चित्राला संपूर्णपणे चुकांनी भरलं. मात्र जेव्हा पेंटरने असं लिहिलं की यातील चुका सुधारा, तेव्हा एकाही व्यक्तीने समोर येऊन ती चूक सुधारली नाही. म्हणजेच काय, चुका काढणं सोपं आहे मात्र ते सुधारणं कठीण. लोक चुका तर काढतात. जेवणामध्ये रोजच भाजी चांगली झालेली नाही, कुणी दिसायला सुंदरच नाहीये, कोणामध्ये अक्कलच नाहीये, टीव्ही समोर बसले की काय हे खेळता, यांना खेळता सुद्धा येत नाही, काय पिक्चर बनवला हा, यांना फिल्म सुद्धा बनवता येत नाही. मात्र जेव्हा तुम्ही याच लोकांना जाऊन प्रश्न विचारता की भाजी कशी बनवायची, तर त्यांनी असं खेळायला नको तर कसं खेळायला पाहिजे खेळून दाखवा, पिक्चर अशी बनवायची नाही तर फिल्म कशी बनवायची ती बनवून दाखवा, तेव्हा तीच लोक काहीच उत्तर देत नाही. कारण चुका काढणं सोपं आहे मात्र ते सुधारणं कठीण. मात्र अशाच लोकांच्या चुका काढण्यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो, स्वतःवर संशय करायला लागतो. आपण एका वेळेस परफेक्ट नाही होऊ शकत, कमी तर निघतच राहतील आपल्यामध्ये, त्या सुधारायच्या. मात्र तुमच्यापेक्षा तुम्हाला कुणीच जास्त ओळखू शकत नाही. लोकांचा सल्ला घेऊ शकता, त्या चुकांवर काम करू शकता. मात्र जी लोक फक्त तुमच्या चुका काढत आहेत अशा लोकांसाठी आपल्या स्वप्नांना, आपल्या विचारांना, आपल्या आत्मविश्वासाला गमावू नका. कारण तुम्हाला माहित नाही तुमच्या आतमध्ये कोणती पॉवर आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे माहीत पडेल तुम्ही जग बदलू शकाल. थँक्यू.